मी गाढव कृषी मंत्री, हे विद्वान मंत्री म्हणाले. कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी. मित्र हो, नमस्कार. अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे, तसं पाहिलं तर हे ज्येष्ठ मंत्री, ज्येष्ठ नेते, पण वादग्रस्त मंत्री, वादग्रस्त विधान सातत्याने करणारे मंत्री. अलीकडे नाही का त्यांना कोर्टाने सुद्धा एका प्रकरणामध्ये शिक्षा सुनावलेली आहे. जामीन घेऊन ते बाहेर आहेत. कोर्टाने शिक्षा सुनावल्यावरच त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी झाली होती, पण कायदेशीर पेचातून मार्ग काढला आणि त्यांचं मंत्रिपद वाचवण्यात आलं. हे कोकाटे साहेब मंत्री आहेत, पण नेहमी चर्चेत असतात ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं. अहो नको नको ते काहीतरी बोलून जातात आणि मग वाद निर्माण होतात आणि त्यातून सरकारची सुद्धा बदनामी होते. त्यांना सावरून घेण्याची वेळ मग अजित पवार यांच्यावर येते. त्यांना तसं म्हणायचं नव्हतं, त्यांना असं म्हणायचं होतं, त्याचा चुकीचा अर्थ काढला, अर्धवट मोडून तोडून त्यांची वाक्य दाखवली वगैरे वगैरे. राजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी चालतात. आता बघा, हे माणिकराव कोकाटे राज्याचे कृषी मंत्री आहेत. शेती आणि शेतकरी याचं काही भलं हे मंत्रालय करील अशी अपेक्षा असते. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या नुसत्या गप्पा मारल्या जातात, गप्पा मारल्या जातात. हे आपण वर्षानुवर्ष पाहतोय. कुणीही काहीही करीत नाही शेतकऱ्यांसाठी. अहो पण निदान कृषी मंत्री पदावर असताना तरी शेतकऱ्यांच्या बद्दल काही संवेदना असायला हवेत की नको, पण त्या सुद्धा दिसत नाहीत. हे विद्वान मंत्री म्हणाले, कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी. अजित पवार यांनी मुद्दाम होऊन मला हे खातं दिलं आहे. म्हणजे बघा, कृषी मंत्र्यांची शेती आणि शेतकरी यांच्याबाबतची ही मानसिकता आहे. आता मग अशी मानसिकता असलेला मंत्री शेतकऱ्याचं काय भलं करणार हो? कदाचित या मंत्री महोदयांना हिरवगार कुरण असलेलं खातं अपेक्षित असावं, कारण तेच म्हणतात ना, कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी. म्हणजे कसं बघा, हिरवं कुरण असलं म्हणजे कसं, चरायला रान मोकळं. जनावरांसाठी म्हणतोय हो. ओसाड रानावर जनावर कशी चरणार? आपल्याला अजित पवार यांनी हे जाणीवपूर्वक खातं दिलं आहे, तरीही आपण काहीतरी करून दाखवू असं म्हणत त्यांनी अजितदादांना सुधामध्ये ओढलेलं आहे. म्हणजे त्यांनी अजितदादावर खरं ही नाराजीच व्यक्त केली आहे. म्हणजे खरं तर बघा, अजितदादांनी त्यांना उपमुख्यमंत्री पद आणि आपल्याकडे असलेलं अर्थ खातं द्यायला हवं होतं. म्हणजे मग महाराष्ट्राचंही कल्याण झालं असतं, भलं झालं असतं आणि त्यांचंही. अवकाळीची पाहणी करताना कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळाचे पंचनामे करायचे का? असे प्रश्न याच मंत्र्यांनी नुकतेच विचारलेले होते. त्यातून अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि आता लगेच ही ओसाड गावची पाटीलकी. कृषी खात्याबाबत कृषी मंत्र्यांचीच एवढी ही उदासीनता, काय होणार? अहो खरं तर अजित पवारांनी क्षणभर सुद्धा या मंत्र्यांना ठेवू नये. अजित पवार जर त्यांना पाठीशी घालत असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी पुढाकार घ्यायला हवा, जसा धनंजय मुंडे यांच्या बाबतीत घेतला. शेती आणि शेतकरी यांच्याबाबत एवढी उदासीनता असताना मग हे असे मंत्री हवेत तरी कशाला? महायुतीच्या सरकारची अजून काय बदनामी करायचं बाकी ठेवलं आहे हो त्यांनी? भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं जाईल अशी विधानं कोणी करू नयेत. पण कोकाटे यांच्या बाबतचा निर्णय अजित पवारच घेतील, साहजिक आहे. कोकाटे यांच्या या अशा बेताल बोलण्यामुळं महायुती बदनाम होत आहे अशी तक्रार महायुतीतल्या अनेक नेत्यांनी याआधी सुद्धा केलेली आहे. बघा, एका विधानावर उठलेलं वादळ शांत होण्याआधीच दुसऱ्या वादाचा हा भडका उडाला. विरोधकांनी तर जोरदार टीका सुरू केलेलीच आहे. महायुतीत सुद्धा तर संताप व्यक्त होऊ लागलेला आहे या अशा वक्तव्यावर. दरम्यान कृषी मंत्र्यांच्या विरोधामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथं ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या वतीनं एक आंदोलन सुद्धा केलं गेलं. या आंदोलनामध्ये प्रतिकात्मक गाढवाच्या गळ्यामध्ये कृषी मंत्र्याचे पोस्टर लावून आणि मी हिटलर कृषी मंत्री, मी गाढव कृषी मंत्री असे बॅनर लावून निषेध व्यक्त केला गेला आहे. अशी विविध वक्तव्य करणाऱ्या, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि त्याला सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा सुद्धा युवा सेनेनं दिलाय.
सोलापूर जिल्ह्यापुरतच काय हो, महाराष्ट्रात सुद्धा आता अशा संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बघा, जर खरोखरच अजित पवारांना शेतकऱ्यांच्या बद्दल काही वाटत असेल, काही म्हणण्यापेक्षा अगदी थोडंस जरी त्यांना काही वाटत असेल, तर त्यांनी कोकाटे साहेबांना तातडीने नारळ देण्याची गरज आहे. नारळ. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुमच्या भावना जरूर व्यक्त करा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.